स्मार्ट स्टुडंट एक्झाममधील टॉपर्स विद्यार्थी आज 14 नोव्हेंबर रोजी विमानाने शैक्षणिक सहलीसाठी निघाले होते. सिटी न्यूज चॅनल तसेच शहराच्या प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये ही बातमी छापून आली होती. मुंबईहून कनेक्टिंग फ्लाईटने आम्ही केरळकडे जाण्यास निघालो. सायंकाळी 6 वाजता केरळच्या तिरुवअनंतपुरम विमानतळावर उतरल्यानंतर नियोजित बसने आम्ही हॉटेलवर आलो. सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा हॉटेलमध्ये विद्यार्थी व शिक्षकांसाठी प्रशस्त रूम्स बुक केलेल्या होत्या. समुद्र किनाऱ्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आमचे निवासाचे ठिकाण होते. दुसऱ्या दिवशी सकाळचा फेरफटका म्हणून आम्ही सर्व विद्यार्थी व शिक्षक समुद्र किनाऱ्याकडे निघालो. सकाळच्या प्रसन्न वातावरणात केरळच्या मल्याळी संस्कृतीची छाप नजरेत स्पष्ट भरत होती. समुद्र किनाऱ्याहून रूमवर परतल्यानंतर फ्रेश होऊन नाश्ता करून आम्ही केरळ दर्शन सहलीसाठी निघालो. पुढे केरळच्या पारंपरिक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे पद्मनाभपुरम येथील वुडन पॅलेसला भेट दिली. एकूण 6 एकर एरियामध्ये विस्तारलेला 400 वर्ष जुना आणि संपूर्णपणे लाकडामध्ये बनवलेला हा राजवाडा मल्याळी वास्तुकलेचे जिवंत उदाहरण आहे. येथील विशेष आकर्षण म्हणजे 64 प्रकारच्या औषधी लाकडांपासून बनवलेला राजाचा पलंग. विशेष म्हणजे हा पलंग अजूनही जशास तसा अगदी सुस्थितीत आहे. केरळच्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नारळ पाण्याचे सेवन करत आम्ही कन्याकुमारीकडे प्रस्थान केले. बोटीने प्रवास करत समुद्राच्या आतमध्ये असणाऱ्या स्वामी विवेकानंद शिल्प येथे आम्ही पोहोचलो. स्वामी विवेकानंद यांनी ज्या खडकावर बसून सलग 72 ते 80 तास ध्यान केले ते ठिकाण पाहणे व त्या ध्यान मंदिरात आम्हालाही ध्यान करण्याची संधी मिळणे म्हणजे आमचे परम भाग्य होते. समोरच असणाऱ्या देवी कन्याकुमारी मंदिरात दर्शन करून महान तामिळ कवी व तत्वज्ञ तिरुवल्लर यांचा भव्य पुतळा पाहण्यासाठी आम्ही निघालो. मनाला रोमांचित करणारा अनुभव म्हणजे समुद्रावर उभारलेला काचेचा पूल. कन्याकुमारीच्या अथांग निळाशार समुद्रावर उभारलेला काचेचा पूल आधुनिक अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना आहे. पारदर्शक काचेवरून चालताना पायाखाली उसळणाऱ्या लाटांचे थरारक दृश्य मनाला रोमांचित करून जाते. त्यानंतर पवित्र अक्षरधाम मंदिर व गांधी मंडपम येथे भेट दिली. महात्मा गांधी यांच्या अस्थिकलशाचे समुद्रात विसर्जन करण्यापूर्वी ज्या ठिकाणी दर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात आले आहे. अशा प्रकारे कन्याकुमारीमधील अध्यात्म, इतिहास आणि आधुनिक अभियांत्रिकीचा अद्भुत संगम अनुभवल्यानंतर केरळ दर्शनचा पुढील प्रवास कोणता होता पाहूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टडी स्मार्ट, स्टे मोटिवेटेड, अचीव्ह बिग.